रिक्षामधून आम्ही आता सावंतवाडी सिटीला जातोय, कारण गॅस सिलेंडर संपलाय ना, तर तो बदलून आणायचा. खाली सिलेंडर आम्ही घेऊन जातोय आणि नंतर दुसरा मग भरलेला आम्हीच घेऊन येणार. नमस्कार, सोनल्स किचन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. मुंबईला जाताना घेऊन जाण्यासाठी काही सामान हवे, त्यासाठी बाजारात पण जाणार आहे. 2 दिवसापूर्वी पण मी बाजारात आली होती, तर तेव्हा काही वस्तू घेतल्या आणि काही वस्तू आज घेणार आहे. तर चला तुम्हाला पण दाखवते बाजारातून मी आज काय काय घेतलं. सावंतवाडी सिटीला जातानाचा हा रोड जंगलातून जातो, त्यामुळे इथे खूप झाडी आहे आणि छान थंडगार वाटतं इथे. आधी आम्ही भारत गॅसचा गोडाऊन आहे ना, तिथे सिलेंडर दिला, पावती बनवून घेतली आणि घरी जाताना मग सिलेंडर घेऊन जाणार. आता बाजारातल्या गल्लीत आली आहे. इथे शेतकरी वेगवेगळे त्यांचे प्रॉडक्ट्स घेऊन विकायला बसतात, मोस्टली महिलाच असतात. इथे मी हे उकडे तांदूळ घेतले. या गावच्या शेतातल्या भाज्या घेऊन पण इथे बसतात ना, फुलं फळं वगैरे. इथे बाजारातून असा फेरफटका मारायला पण छान वाटतं, काही वेगळं दिसलं तर मग घेऊ शकतो ना आपण. हा बकुळीच्या फुलांचा गजरा आहे, गावच्या भाषेत त्याला ओवळं असं म्हणतात. या फुलांना भरपूर सुगंध, म्हणजे अगदी घमघमाट असतो. तर एक गजरा मी घेतला इथून. या ठिकाणी मी मसाले घेतले, म्हणजे चिकन मसाला, मालवणी मसाला, मासे मसाला वगैरे घरगुती मसाले असतात ना, ते मी इथूनच घेऊन जाते आले की. त्यानंतर मग मार्केटमध्ये फिरलो. इथे ड्राय फिश पण खूप छान मिळतात, मी इथल्या फिश मार्केटमधून घेऊन जाते नेहमी. आंबे मी बघत होती पण मला काही दिसले नाही तिथे बाजारात. घरच्या भाज्या, फळं, त्याचबरोबर धान्य, पोहे, तसंच कडधान्य म्हणजे चवळी, वाल, तसंच चिंच, कोकम, मिरच्या, हे सर्व इथले लोकल प्रॉडक्ट्स आहेत. एक भेस खाल्यास ना तरी टेस्टी आणि चवदार झाडात पिकलेलं ते आपली गावठा एक चव आणि एक ह्या वेगळीच असतात. ही कुळथाची पिठी पण मी घेऊन जाते इथे आल्यावर. कधी कधी ना ते भाजलेलं नसतं. हे कितीचं? हे पाव किलो 70. पोहे घेतले मी, पपया घेतल्या 2. ओल्या काजूचा सीझन आहे, त्यामुळे ते पण होते बाजारात विकायला. गावी आल्यावर आम्ही बाहेरच जेवत होतो, त्यामुळे मी काही भाज्या वगैरे घेतल्या नाहीत. पपई घेतली फक्त, बाकीची फळं तर काय आमच्या घरचीच आहेत भरपूर. थोडी चवळी घेतली. तर असं सर्व घेऊन मग घरी आलो आम्ही. येताना मग भरलेला सिलेंडर पण घेऊन आलो. येताना हातात भरपूर सामान पण होतं, त्यामुळे काही शूट नाही केलं. घरी येताना वाटेत तांडेल म्हणून एक शॉप आहे, तिथून काजू, कोकम, शेव लाडू असे काही प्रॉडक्ट्स घेतले. असं सर्व शॉपिंग झालं आमचं. आल्यावर मग पपई कापली मी खाण्यासाठी. इथे वातावरण थंड आहे, पण दुपारच्या वेळेस बाहेर पडलं ना की खूप गरमी जाणवते. फळं खाल्ली ना मग थंडावा येतो जरा. गावठी पपई कापल्यावर ही बघा, आतून अशी भरपूर बिया असतात, त्यामध्ये मस्त अशी गोड आणि सॉफ्ट असते. अगदी अशी छान मऊ आहे पपई, बघा बघूनच समजते किती अगदी फ्रेश आहे. पपई कापली मी, बघा किती मस्त आहे, असा ऑरेंज कलर. कलर किती सुंदर आहे बघा. हे काजूच्या झाडाला काजू लागले, तेही पूर्ण पिकले नाही आहेत. दुपारी ही सर्व झाडं बघत बघत आम्ही चाललोय. आमच्या इथून जवळच हे हॉटेल आहे आशीर्वाद, तिथेच जातोय. व्हेज जेवणार आहे आज, तर तुम्हाला इथलं व्हेज जेवण पण दाखवते आज. लहानसंच हॉटेल आहे, थाळीच असते इथे. थाळीमध्ये चपात्या, भात, वरण, एखादी उसळ आणि भाजी असते. आज ही मालवणी मसाल्यातली चण्याची उसळ आहे. कुठलीही एक सुकी भाजी असते, तर आज बटाट्याची भाजी आहे. इकडची वालीची भाजी मस्तच लागते. जेवण झालं का रिपोर्ट द्या. हो, इथल्या जेवणाबरोबर मग ते व्हेज असो किंवा नॉनव्हेज असो, सोलकढी ही असतेच. छान आहे जेवण, ऑइली नाही आहे. अशी हॉटेल्स आहेत इथे जवळपास, लहान असतील ना तरी स्वच्छ असतात. जेवण झालं आमचं आणि आता पुन्हा चाललोय घरी. किती वेगवेगळ्या रंगाचे बोगनवेलचे प्रकार आहेत त्या ठिकाणी. रस्त्याच्या कडेला ते असे खूप सुंदर दिसतात. आंब्याच्या झाडांवर मोहर आहे, अजून कैऱ्या आहेत. फळं अजून जून झालेली नाही आहेत. घरी आलो आणि मग आरामच केला, कुठे गेलो नाही. 9 वाजल्यात रात्रीचे आणि जेवायला घेतोय आम्ही आता. तर हे आज घरीच बनवलं आहे, म्हणजे चिकन आहे. दुपारी आम्ही बाहेर गेलो होतो ना जेवायला, तर चिकन तेव्हा रात्रीसाठी घेऊन आलो होतो. 2 प्लेट घ्यायचं होतं, पण त्यांच्याकडे संपलं होतं. तर मग मी 1 प्लेट घेऊन आली चिकन. आणि मग आता राईस बनवलाय. इथे भात बनवलाय, भरपूर सारा भात बनवलाय, कारण आज म्हटलं कुत्र्यांना भरपूर घालूया. तर आमच्यासाठी चिकन आणलंय, याच्यामध्ये फिश करी आहे आणि त्यामध्ये मिक्स करून मग त्यांना पण राईस घालेन.
तर म्हणून जास्तच भात बनवलाय. नाहीतर तुम्ही म्हणाल इतका भात बनलाय. जेव्हा आम्ही बाहेर जेवायला जातो ना तेव्हा काहीतरी मग त्यांच्यासाठी पाव बिस्किट्स वगैरे असं काही घेऊन येतो. आज आता घरीच केलंय ना तर त्यांच्यासाठी पण भात बनवलाय मी. तर आज रात्रीचं जेवण आहे गरमागरम भात आणि चिकन. भरपूर आहे चिकन, काय कमी नाही झालंय. तर असं आम्ही बसलो आता जेवायला. चिकन मी परत गरम नाही केलं कारण भात गरम आहे ना. इथे गावी आलं ना की दिवस कसा जातो ते कळत नाही. रात्रीच्या वेळेस कुत्रे असतात आमच्या सोबतीला, म्हणजे बाहेर बसून असतात. रस्त्यावरचेच कुत्रे आहेत, दिवसभर भटकतात इकडे तिकडे, पण रात्रीच्या वेळेस बाहेर बसतात वरांड्यात. तर त्यांना खायला प्यायला इथे जे राहतात ना लोक ते देतात त्यांना. जास्त कोणी नसतं तेव्हा ते वॉचमन सोबत राहतात. तर आता फिश करी, चिकन करी, राईस सर्व एकत्रच मिक्स केलं मी. घाला अजून एक्स्ट्रा घालूनच टाका. तो सगळा घालाय. यांचं खाऊन झाल्यावर मग फरशी धुवून घेईन. बाहेरच पाण्याचा नळ आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. लगेच मग सगळं धुवून काढलं मी. आणि आता इथेच व्हिडिओचा एंड करते. पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.